भिवंडी तालुक्यामधील भरोडी गावातील ग्रामस्थांचा रस्त्यासाठी तीव्र विरोध। बुलेट ट्रेन काम बंद आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात। भरोडी गावातील विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा म्हणून अत्यावश्यक असलेला रस्ता उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज भरोडी गावातील ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे गावातील रस्ते पूर्णपणे बाधित होत असून शाळा आणि शेतापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण झाले असून या समस्येकडे प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन काम बंद आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी व शेतकरी संघटनेने देखील या आंदोलनात सहभागी होऊन ठाम पाठिंबा देखील दिला आहे। तर यावेळी ग्रामस्थांनी अनेक वेळा स्थानिक प्रशासन, सरकारी अधिकारी आणि संबंधित विभागाकडे निवेदन देऊन रस्ता तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। मात्र ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। यावेळी आंदोलनास्थळी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे अधिकारी देखील उपस्थित होते। भरोडी गावातील ग्रामस्थांना रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत किंवा बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना होत असलेल्या समस्यांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी संबंधित अधिकारी जबाबदारीपासून पळ काढताना दिसले। यावेळी भरोडी गावाला रस्ता मिळाला नाही तर बुलेट ट्रेनचे काम बंदच राहणार। विद्यार्थ्यांचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुटल्याशिवाय ग्रामस्थ आंदोलन मागे घेणार नसून गरज पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिला आहे। बुलेट ट्रेन मध्ये आपल्या गावची मोठ्या प्रमाणात जमीन बाधित होत आहे। या बाधित जमिनीनंतर आपल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे, ग्रामस्थांनाही मोठा फटका बसणार आहे। काय नक्की प्रकार आहे आणि आपली भूमिका काय आहे? बुलेट ट्रेनचे कर्मचाऱ्यांचे यांच्याबद्दल आमच्या बऱ्याच मिटिंगी झाल्या, त्याच्यानंतर ते दुर्लक्ष करीत आहे। आता विद्यार्थ्यांचं सांगायचं म्हटलं तर आता इथून 5 किलोमीटर अंतर वाढतो, इथं 2 किलोमीटर होते, इथून अजून 3 किलोमीटर वाढून 5 किलोमीटर अंतर त्यांना गाठावं लागेल। खरंच खूप भयंकर गोष्ट आहे। त्याच्याबद्दल काही लवकरात लवकर आम्हाला आमचा मार्ग मोकळा, विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, म्हणून मार्ग मोकळा करून द्यावा। जर या आता आम्ही आंदोलन व साखळी उपोषण जोपर्यंत आमची भूमिका मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार। याच्यानंतर आश्वासन देऊन सुद्धा जर दुर्लक्ष केला तर आम्ही जन आक्रोश आंदोलन उभा करणार। या बुलेट ट्रेनमुळे आमच्या म्हणजे महिलांना पण आणि मुलांनाही खूप त्रास होतो, रस्त्याचा त्रास होतो। हे बुलेट ट्रेनवाले सिंग साहेब काय पूर्वी आमच्या महिला त्या इंग्रजांना नाही घाबरल्या, तर या सिंग साहेबांना काय घाबरणार आहे? आम्ही मेलू तरी पण आम्ही घाबरणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार। एवढे 2 शब्द पूर्ण करते, बाकीचे आमच्या मेन म्हणजे आमच्या शाळेतील मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता सर्वांनी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि हा आंदोलन जोपर्यंत आमचं मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चालूच राहणार आणि चालूच ठेवू आम्ही अशी। नाव पहिले सांगा। माझं नाव प्रतीक्षा अजित कवले, मी भरोडी या गावची रहिवासी आहे। या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे आमच्या शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलांची खूप आर्थिकदृष्ट्या खूप म्हणजे वाईट परिस्थिती झाली आहे आणि आम्हाला जो आमचा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे अंजूर, तो पण आम्ही तिथे पण जाऊ शकत नाही। एखादी महिला गरोदर असली की काही असली, डिलिव्हरीचा टाइम असले, कसं काय जाणार दवाखान्यापर्यंत, कसं काय पोहोचणार आणि आमची मुलं शाळेत कशी जाणार, कशी येणार? एवढ्या लांबून जर आम्हाला तुम्ही रस्ता देता, त्या रस्त्यामुळे आमची खूप आर्थिकदृष्ट्या वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे। आम्हाला तुम्ही जो आमचा पारंपरिक रस्ता आहे तोच द्यावा अशी आम्ही मागणी करतो आणि माझे मी छोटेसे भाषण संपवतो। माझे नाव तन्वी पाटील, मी भरोडी या गावची आहे। माझ्या शाळेचं विद्या मंदिर अंजूर। आम्ही या रस्त्यातून जातो, 1 किलोमीटर आमचा प्रवास आहे। आमच्या बॅगीवर म्हणजे आमचं दप्तर आहे, इतका ओझा घेऊन आम्ही जातो तर 5 किलोमीटर आम्ही किती दूर जाणार आणि इतका बॅगीचा ओझा घेऊन कसं जाणार? आम्हाला आर्थिक नाही तर असा कुठल्या पण दृष्ट्या आमचा आरोग्य बिघडू शकतोय। मी एवढेच बोलेन। मागण्या केलेल्या आहेत आणि कुठलंही विशेषतः मी मुद्दा आपल्याला सांगणार आहे, त्या भरोडी गावचे लोकांना मी धन्यवाद देतो, कारण ग्रामपंचायतीचं मैदान होतं ते त्या लोकांना दिलं। म्हणजे प्रकल्पग्रस्ताला मदत करण्याची त्यांची 100% यथाशक्ती असून सुद्धा त्यांना जे अडवणुकीचे धोरण चालवले आहे ते फार मोठे दुःखदायक आहे।
म्हणून त्या अधिकारी वर्गाला माझी विनंती आहे की लहान मुलांच्या या गावातील जवळजवळ 500 ते 1000 मुलं हायस्कूल करता पायाने जातात. त्यांचा प्रश्न सोडवू नये. तुमचं आमचं कर्तव्य त्या दृष्टीने आपण त्यांच्यासाठी मार्ग आपण काढावा. त्याचप्रमाणे त्या गावाच्या सर्व शेतकरी वर्गाला समुद्र ठिकाणी मच्छीमाराचा जो धंदा आहे, शेतीचा जो धंदा आहे, तिथे जाण्याकरता सुद्धा त्यांना रस्ता ठेवण्याची आपली जरूरत आहे. तेव्हा अशा पद्धतीने युवा मंडळींना या गावाने फार मोठं सहकार्य दिलेलं आहे आणि त्यांची अडवणूक करता तेव्हा त्यांचे फक्त 4 प्रश्न आहेत आणि ते काय विशेष सरकारच्या दृष्टीने प्रश्न लहान आहे आणि या लोकांच्या दृष्टीने प्रश्न मोठे आहेत. तेव्हा त्या दृष्टीने विचारपूर्वक जाणीवपूर्वक विचार करावा आणि त्यांच्या प्रश्नाचे मार्ग काढून त्यांना योग्य ते द्यावा. न दिल्यास हजारोच्या संख्येने हे काम मी तुमच्या वतीने, सरकारच्या वतीने, तुमच्या अधिकारी वर्गाच्या वतीने मी त्यांना विनंती केली की आजचा तुमचा जो उपोषण आहे ते तुम्ही थोडे दिवस थांबवा. वरचे अधिकारी आपल्याला सहकार्य करतील अशा भावनेने तुमच्या पतीने त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि हे आश्वासन तुम्ही पुढे केले नाही तर हे तुमचं काम बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढं सगळ्यांना विनंती. काय नाही बघा, पहिली गोष्ट म्हणजे काय, आम्हाला कमिशनरची चर्चा एवढीच करायची आहे की या जमिनी आम्ही तुम्हाला बुलेट ट्रेनसाठी दिल्या. बुलेट ट्रेनला जागा दिल्यानंतर गाववाल्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रास होता कामा नये. त्यांच्या ज्या अडचणी तुमच्यामुळे निर्माण झालेल्या आहेत त्याच्यावर कुठेतरी मार्ग काढायला लागेल. आणि आज परिस्थिती अशी आहे की या गावामध्ये जिथे शाळा आहेत तिथे विद्यार्थी लोकांना जायला लागतो, विद्यार्थ्यांचं नुकसान होतो, त्यांना लांब जायला लागतो आणि त्या ठिकाणी जर अंडरग्राऊंड बायपास नाही केलं तर विद्यार्थ्यांना बराचसा असं 2 किलोमीटर रस्ता त्यांचा तर तेव्हा 5 किलोमीटर रस्ता त्यांना पार करावा लागतो आणि ही समस्या फार मोठी आहे कारण लहान लहान विद्यार्थी हे करू शकत नाही. त्याच्यामुळे आज हा आंदोलन गावातल्या लोकांनी आमच्या ग्रामस्थ मंडळाने जो छेडलेला आहे तो यासाठी आहे की त्यांच्या मागण्या कुठेतरी पूर्ण केल्या पाहिजेत. आणि 100% मी सांगतो की आता मी बुलेट ट्रेनचे कमिशनर सिंग आहेत त्यांच्याशी फोनवर बोललो आणि सर्वांना माहिती दिली आणि ते तयारी झालेली आहेत की तुम्ही काय असेल ते तुमचं पेपर वर्क घेऊन या माझ्याकडे, त्याच्यामधून काय योग्य ते मार्ग काढू आपण. आणि मला वाटतं 100% त्यांच्या पाठपुरावा आम्ही घेणार आणि त्यामधून काय असेल ते मार्ग काढणार. नक्कीच ज्याप्रमाणे जिथले अधिकारी बुलेट ट्रेनचे आहेत डाके म्हणून ते आले होते, त्यांनी देखील 30 दिवसाचा कालावधी मागला परंतु ग्रामस्थांनी त्याचा विरोध करत 30 दिवसाचा कालावधी आपण देण्यासाठी होकार दिला परंतु 30 दिवस तुमचा हा काम बंद करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध होता. आज आपल्याला देखील जे कमिशनर सिंग आहेत त्यांनी देखील सांगितलं की जे काल आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक बस वगैरे सुविधा देतो परंतु ठोस कामाबद्दल काय सांगितलं नाही. ते आता काय त्यांच्याशी मी फोनवर बोलल्यानंतर ते बोललं एक इलेक्ट्रिक बस होतं, 1-2 नवीन विद्यार्थ्याला जायचा त्यांचा मार्ग मोकळा होईल तोपर्यंत आपण त्याच्यामधून काहीतरी मार्ग काढू. तो हा विषय झाला टेम्पररी विषय करून जमणार नाही ना. एकदा तुमचं काम पूर्ण झालं आणि उद्या तुम्ही आम्हाला रस्ता नाही करून दिला तर बस काय तुम्ही कधीही बंद करू शकता. हा मार्ग नाही. आणि टोटल तुमचा 4-5 किलोमीटरचा तो रस्ता आहे, मुलांना तेवढं जमणार नाही ना. आणि बस जरी असली तरी पण तो शेवटी त्रासच आहे. आणि इथून आमचा शॉर्टकट जर रस्ता झाला तर तो आम्हाला काय फक्त 100 मीटर रस्ता गेल्यानंतर तो प्रश्न सुटून जातो. आम्ही त्यांना विनंती करू की आता एवढा तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या तर तुम्हाला 1-2 एकर जागा घेतल्यानंतर तो प्रश्न सुटतो. 2 एकर नाही असं आहे बघा, आता या ठिकाणी डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. डेव्हलपमेंट नाही झाली तर आपल्या गावाचा विकास होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे आता लोधा या ठिकाणी लोधा बिल्डर आलेला आहे. आता लोधा बिल्डरला जेव्हा जमिनी एक्वायर केल्या आणि त्यांनी कामे चालू केली तेव्हा लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन मांडायच्या असतात. तो काम चालू करून द्यायला नाही पाहिजे. आणि जेव्हा त्यांचं काम चालू होतं आणि पूर्ण होतं तेव्हा आपल्या लोकांना समजते की या अडचण आली. त्याच्या अगोदर ऍक्च्युली आता या 8 गावामध्ये 10 गावामध्ये आपली शेतकरी संघटना पण आहे. या ठिकाणी जर कुठल्याही समस्या असतील तर संघटनेच्या मार्फत या गाववाल्यांच्या मार्फत ते प्रश्न तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. हा कधी करायचा असतो सुरुवातीला जेव्हा तो बिल्डर काम चालू करतो तेव्हा. आणि त्याच्यामध्ये काय असतं आपले बरेचसे गाववाले पण आहेत ते त्यांचा स्वतःचा फायदा होण्यासाठी काहीतरी कुठल्याही जमिनी कसे रेटून देतात, काहीतरी 2 पैसे त्याला फायदा होण्यासाठी. परंतु ते योग्य नाही. त्याचा त्रास गावाला सहन करावा लागतो. आणि मग आता या अशा अडचणी येतात. आता आपण बुलेट ट्रेनला जागा दिली
बुलेट ट्रेन जागा दिल्यानंतर आपल्याला माहित होतं का की या अशा समस्या आपल्याला निर्माण होतील? जेव्हा ते काम चालू झालं तेव्हा आपल्याला समजलं की अरे बाबा आपला चालूचा रस्ता बंद झाला किंवा लोकांची येण्याची वाढ बंद झाली. आता आपल्याला ते समजल्यानंतर आपण आता जागा झालो. वास्तविक जेव्हा त्यांची जो सर्वे होतो तेव्हा वास्तविक आपण बघायला पाहिजे होता किंवा तुमची लाईन कुठून जातो आणि आपल्या गावाला काय त्रास आहे का. तर ठीक आहे, आता ते होऊन गेलं, पण आता आपल्याला त्याच्यावर मात देणं आपल्याला जरुरी आहे. साहेब, तेव्हाच्या नेत्यांनी समजायला पाहिजे होतं ना, 20 वर्ष राज्यकर्ता इथून काय प्लॅनिंग आहे, लोकांची काय हालत होणार आहे, हे का केलं नाही. गाववाल्यांची पण जबाबदारी भविष्यात आमच्या गोरगरिबांच्या सातारावरनं तुम्ही बुलेट ट्रेन नेता का? आमची मुलं काय करणार? आमच्या आया बहिणी दवाखान्यात त्या बाजूला इथं डिलिव्हरीचा प्रॉब्लेम असेल कशा जाणार? शेतकरी कशी त्या बाजूला या बाजूला जातील? हे असे प्रश्न आहेतच ना. राजकारणाचा भाग नाहीये, पण आपण आपली चूक आहे, आपल्या नेत्यांनी आपलं काम करायला पाहिजे होतं. शेतकऱ्याला काय माहिती विचारायला असा प्लॅनिंग आहे, हा प्लॅनच लोकांना माहित नाही. तर बुलेट ट्रेनचा असा प्लॅनिंग आहे, ते आमच्या नेत्यांनी करायला पाहिजे होतं, त्यांनी नाही केलं. त्याच्यामुळे दुःख वाटतं आम्हाला की आपलाच माणूस कुठेतरी कमी पडला. त्याच्यामध्ये जे आपले भाऊ बहिणी जे बसलेले आहेत, काही जण आपण उभे आहोत आणि आपल्याला सहकार्य करण्यासाठी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. आंदोलन आपण करत आहोत. बुलेट ट्रेनने आपली जागा घेतली, पण रस्ता पण घेणार आहात याची आपल्याला कल्पना नव्हती. ही कल्पना आपल्याला राजकारणाचा भाग सोडू द्या, परंतु आपले काही जे नेते कोणाचं नाव घेत नाही, हे 20 वर्ष सत्तेत असताना बुलेट ट्रेन इथे येते. तुम्ही सगळी पदं भोगलेल्या, तुम्हाला गावचा रस्ता, भरोडी गाव हे महसुली गाव आहे, असा रस्ता बंद करता येत नाही. ते कलेक्टरची परवानगी लागते, हा नियम आहे. आणि तो रस्ता आता जागा घेतल्याने त्याच्यावर रस्ता पण घेतला. आमची मुलं शाळेत कशी जातील? डॉक्टर दवाखाना जो आहे त्या बाजूला आहे, एखादं पेशंट असेल, एखादी आपली भगिनी गरोदर असेल, ती कशी पोचायची? भरोडी गावांची शेती काही त्या बाजूला अंजूर साईडला आहे, अंजूरची शेती भरोडी साईडला आहे. शेतकरी जायचं कुठून, यायचं कुठून? अक्षरशः हे आंदोलन अगोदर व्हायला पाहिजे होतं. आपल्या काही मंडळींनी, जाणकार मंडळी सगळेच तर जाणकार नाहीये, आपल्याला सातबारा पण माहित नाहीये, पण ते जाणते जे आपले पुढारी होते, यांनी त्यांना सगळी कल्पना सगळी होती. त्यांनी हा प्लॅन बघायला पाहिजे होता आणि तो लोकांना सांगायला पाहिजे होता तर रस्ता असा जाणार, बुलेट ट्रेन अशी येणार आहे. तेव्हा लोकांनी विचार केला असता जागा द्यायची का नाही द्यायची. पैसे सगळ्यांनाच हवेत, तुम्हाला पण हवेत तर मला पण हवेत, परंतु हे निव्वळ पैशासाठी दिशाभूलचं काम आहे. आपल्याला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही, पण कोणीतरी आपलाच बंधू आहे, त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं की माझ्या भगिनी, माझे भाऊ कुठे जातील, कसे येतील, हा विचार करायला पाहिजे होता. सत्तेमध्ये होते त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता आणि संपूर्ण त्याची माहिती आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या गावाला द्यायला पाहिजे होतं. या आंदोलनासाठी खास सपोर्ट सहकार्य करण्यासाठी आपल्या या जिल्ह्याचे नेते आदरणीय आजी पाटील साहेब हे आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतोय. मी त्यांचं स्वागत करतोय. सर्व आंदोलकांनी बाबांचं स्वागत करत आहे. ज्येष्ठ नेते आजी पाटील साहेब बाबा यांचं स्वागत करावं. या आंदोलन जे आपलं आहे याच्यामध्ये माझ्या परिवारासहित, माझ्या गावासहित आपल्याला सहकार्य करण्यासाठी याच्यात सामील होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला वर्ग, ग्रामपंचायत कमिटी भरोडी, सर्व सन्माननीय गावकरी
खरोखर या आंदोलनाची वेळच यायला नव्हती पाहिजे होती. मी सरपंच, त्यांचे सहकारी, सर्व गावकरी जवळजवळ 6 महिने का 5 महिन्यापूर्वी आपली पावसाळ्यात तिथे बैठक झाली. नेहमी बुलेट ट्रेनचे अधिकारी येतात, आश्वासित करतात, इथून रोड करू तिथून रोड करू. कसली 4 ते 5 महिने ते प्लॅनिंग करत नाही, फक्त आश्वासन देऊन जातात, लोकांना सांगतात करतो. पहिल्यांदा मी परवाच्या दिवशी बघितलं, म्हणजे जेव्हा यांनी प्रांतसाहेबांनी, मी फोन केला प्रांतसाहेबांची, सरपंचाची बैठक झाली, प्रांतसाहेबांना समजलं का खरोखर एकदम गांभीर्याचा विषय आहे. का एखाद्या गावाला, ज्या गावातून बुलेट ट्रेनचा प्रकल्प कारशेड त्या गावात होतो, बुलेट ट्रेनला सगळ्यात जास्त सहकार्य त्या गावांनी केलं आणि त्या गावाला रस्त्यासाठी जागाच उपलब्ध होत नसेल तर ही अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे. प्रांतसाहेबांना ते समजलं. प्रांतसाहेबांनी त्यांना सांगितलं तर मागच्या वेळेस कलेक्टर साहेबांकडे बैठक झाली, त्याच्यानंतरही त्याचं गांभीर्य त्यांना लक्षात येत नाही. प्रांतसाहेबांना सांगितलं याचा अर्थ असा आहे का हा प्रकल्प बंद करून टाकावा. तुम्ही असं भरोडी गाव किंवा या आसपासच्या गावात 25 गावांना कमजोर नका समजू. हा प्रकल्प एकदा बंद झाला ना आयुष्यात चालू करून देणार नाही लोक. पण रस्ता, आता रस्ता त्यांची गरज नाही. आम्ही काल जो मेन जागेत शेतात आम्ही गेलो, एक 50-100 मीटरचा विषय, जागा त्यांची पूर्ण ऍक्वायर झालेली आहे. तुम्ही एवढा खर्च बुलेट ट्रेनला आपण करतो, थोडा 50-100 मीटर अंडरग्राऊंडला खर्च होत असेल तर प्रकल्पाचा खर्च होत असेल तर त्यांना सांगितलं त्या अधिकाऱ्यांना तुमच्या खिशातून जात नाही, सरकारकडे आम्हाला पैसे. एखाद्या गावचा प्रश्न जर सरकार सोडवायला तयार आहे तर अधिकारी म्हणून जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार नाही, हे खूप वाईट आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही येऊन आश्वासन करता, आंदोलन करत असतील त्या आंदोलनात येता आणि सांगता आम्ही आंदोलन थांबापुरती सांगता आम्ही हा रस्ता करणार, हे अतिशय वाईट आहे. आता माझं सकाळी 8:30 वाजता सरपंचाशी बोलणं झालं, त्याच्यानंतर ढाकेला लाईनवर घेतला, परत प्रांताला लाईनवर घेतलं. तर साहेब तुम्ही हा विषय एकदम गांभीर्यपूर्वक सोडवून करत नसाल तर ही वाईट गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना आंदोलनाला बसायला लागते. इथून शाळेतले विद्यार्थी, आता काल परवा दिवशी जेव्हा मी तलाठी सगळे लोक होते तेव्हा त्यांनी सांगितलं का गाड्या रिक्षे ठीक आहे येत जात असतील, पण एखाद्या रात्री महिला भाजीपाल्याला काही कामासाठी जाते तेव्हा तिला यायचं असेल तेव्हा ती पायी वाटेनेच ती येते. पायी वाटेने 3-4 किलोमीटर फेरा मारून कसं कोण येणार. आता जवळच्या जवळ रस्ता आहे, उलट जेवढा जवळ आता रस्ता आहे त्याच्यापेक्षा अधिक जवळ कसा होईल गावाला यासाठी त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपणही सगळ्यांनी, आपली मागणीच ती आहे. तर खरोखर मी सांगतो तुमची मागणी रास्ते, माझा पूर्ण पाठिंबा या मागणीला आहे आणि आपण तो रस्ता घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही. आपला रस्ता 100% भरोडी गावची जी रस्त्याची मागणी आहे तिथूनच आपला रस्ता झाला पाहिजे. ही तुमची जी मागणी आहे तीच माझी मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करूनच आपल्याला आपल्या जो म्हणजे सत्याच्या लढाईचा जो विजय आहे, भरोडीच्या रस्त्याची जी मागणी आहे ती आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण करू. म्हणून या पूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.